सुप्रभात. नमस्कार. काय एवढ्या लवकर काम सुरू केली? अशा वेळी काळजी घ्यावी तब्येतीची. अरे रागावलीस? हे बघ, काळजी वाटली म्हणून बोललो. कसं आहे ना, आपली शेत एकमेकांना लागून आहे. बांधाला बांध आहे आपला. त्या न्यायानं आपण शेजारी झालो ना. मग शेजार धर्म पाळायला नको? शेजार धर्म बघितलं ना मी तुमचा शेजार धर्म माझ्या लेकीच्या बारशा दिवशी. आता ते टेपर पण माझ्यावर ठेवणार का? अगे तुझा नवरा काश्या स्मगलर होता. पोलीस आधीच त्याच्या मागावर होते. आता ते नेमके बारशाच्या दिवशी आले, त्यात माझा काय दोष आहे? आता तुझी पण काय चूक आहे म्हणा. टिकळी घरात जन्माला आली, अपशकुनी. मग ती तिकळी आहे म्हटल्यावर तिला पण नाहीच करायचं? म्हणजे तुमची बायको गोदावरी ती सुद्धा तिकळीच होती ना, म्हणूनच ती नाहीशी झाली. तू काय बोलतेस कळतंय का तुला? नाही बोल बोल, तू बोल. मला तुझा राग नाही येणार, उलट दया येते मला तुझी. तिकळी घरात जन्माला आली, नवरा परागंदा झाला, 4 पोरांची जबाबदारी डोक्यावर. सोपं नसतं ग एकट्या बाईला अशा परिस्थितीवर मात करणं. मी समजू शकतो तुझी अवस्था. अशा अवस्थेत कधी कधी एकटा असताना नको ते विचार येत असतील ना डोक्यात. पण मानलं तुला, मानलं. एवढं सगळं होऊन सुद्धा सकाळी लगेच काम करायला सुरुवात केली सुद्धा. पण खरंच मला तुझी अवस्था बघवत नाही ग. नाही, तू मला पाण्यात बघतेस, माझा राग राग करतेस, पण एकदा माझ्याशी चांगले संबंध ठेवून बघ. मी तुझ्या पोरांना आणि तुला काहीच कमी पडू देणार नाही. ए, लाज नाही वाटत आहे तुला माझ्याशी अशा भाषेत बोलायला? शी, मला किळस वाटतेय तुझी. आणि तुला कोणी सांगितलं रे मला आधाराची गरज आहे म्हणून? वाईट नजर आहे तुझी. दरवेळी परिस्थिती बघून असाच फायदा घेतलास ना बायकांचा. पण एक लक्षात ठेव, एक वेळ कोयत्यानं मी माझी मान धडा वेगळी करेन, पण तुला माझा फायदा घेऊ देणार नाही. आणि काय म्हणालास? मला सांभाळणार तू? देवानं तुला सांभाळायला गोदावरी सारखं सुंदर निर्मळ फूल दिलं होतं ना. सांभाळलंस तू तिला? इथंच तडपडत होती ती पाण्याच्या एका थेंबासाठी. स्वतःच्या बायकोचा छळ करणारा राक्षस आहेस तू बाबाराव खोत. किती बायकांचे तळतळाट घेतलेस तू. देव तुझं कधीच भलं करणार नाही, लक्षात ठेव. आई, आई,
प्रमिला वहिनी. आई सरस्वती आहे ना ही? आता तिकळीची आई अशी ओळख आहे तिची. आज कशी काय वाट चुकली इकडची? वाट चुकलेली माणसं या वाड्यात राहतात ना, म्हणून यावं लागलं. शुद्धीवर ये सरस्वती. मी शुद्धीत आहे, पण आता तुम्ही शुद्धीवर या हे सांगायला आलीये. हा बाबाराव खोतांचा वाडा आहे, याचं भान ठेव. ते माहितीये मला, आणि संपूर्ण गाव ओळखतच की बाबाराव खोताला. तेच सांगायला आलीये मी. वाट चुकलीये ती बाबारावची. माणसाशी वागड्या बोलण्याचं भान राहिलं नाहीये त्याला. भरपूर पैसा असला तरी सुख विकत घेता येत नाही ना. तसं प्रत्येक बाई ही पुरुषासमोर झुकेलच असं नाही. तुमच्यासारख्या बाईच्या पोटी जन्माला येऊन त्याला हे असलं वागणं शोभत नाहीये. मी माझ्या मुलाला बाबारावला चांगलंच ओळखते. ओळखता ना, पण आई म्हणून आईची मायाच वेडी असते. कौरवांचे अपराध पोटात घालणारी गांधारी आईच होती, पण मी तुम्हाला सावध करायला आलीये. अतिशय वाईट वागलाय माझ्याशी तो. माझ्याशी संबंध ठेव, तुला आणि तुझ्या कुटुंबाला कमी पडू देणार नाही असं म्हणणं आहे त्याचं. लग्न झालेल्या एका संसारी बाईशी बोलायची पद्धत आहे ही त्याची. लाज नाही वाटत त्याला? हे असले संस्कार आहेत खोतांचे? या मागे त्याचा वाईट उद्देश नसेल. 3 मुलांची जबाबदारी आहे तुझ्यावर, आणि त्यात तिकळी जन्माला आली. एक सहानुभूती म्हणून बोलला असेल. सहानुभूती? सहानुभूतीचं नाव देताय मुलाच्या या असल्या व्यभिचारी वागण्याला? बस झाला सरस्वती. व्यभिचारी कोणाला म्हणतेस? बाबाराव खोताला. तू म्हणतेस आणि त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवायचा? मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते, माझा त्याच्यावर विश्वास आहे, त्यामुळे खोट तुझ्यातच असणार. तुला असं वाटणारच. मी तुझ्याकडनं काय अपेक्षा ठेवणार? सगळं धडधडीत डोळ्यानं दिसत असताना एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडलीस तू. स्वतःचा संसार थाटण्यासाठी त्या गोदावरीच्या संसाराची, सुखाची, स्वप्नाची राख रांगोळी केलीस तू. एक बाई असून एका बाईचं आयुष्य उद्ध्वस्त केलंयस तू. एक ना एक दिवस याचा पश्चाताप तुला नक्कीच होईल. बर, माझा माझ्या नवऱ्यावर आणि त्याच्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे. हाच तुझा विश्वास आहे ना? तो तुझा घात करेल. सावध हो प्रमिला. बाबारावनं त्याच्या पहिल्या बायकोला गोदाला डांबून ठेवलं होतं, माहितीये ना तुला? हे सगळं तुझ्या डोळ्यासमोरच घडलं ना? मग उद्या तुझा त्याला कंटाळा आल्यावर तो तुझ्याशी असं वागणार नाही कशावरून? एक दिवस गोदासारखी तूही गायब होशील. बस झालं सरस्वती. नको ते आरोप करू नकोस बाबावर. ठीक आहे, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. तुम्ही आई म्हणून मुलाच्या चुका पदरात घेताय ते मान्य आहे, पण योग्य वेळी मुलाची कान उघडणी करणं हे सुद्धा आईचंच कर्तव्य आहे. येते मी. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही का मध्ये पडताय? सरस्वती काय करते, तिचे कोणाशी संबंध आहेत, याच्याशी तुमचा काय संबंध? तिच्या वैयक्तिक आयुष्यात का डोकावताय तुम्ही? असं कसं? अरे समाज आहे हा. कुणी कसंही उधळण्यासारखं वागून कसं चालेल? आणि बाईच्या वागण्या बरोबर ना? मला जर तू दिसली असतीस तर मी सूर मारला असता का? ए सर्जा राजा, चला आंघोळीला. अरे म्हणजे तू आता आंघोळ घालणार आहे बैलांना. याला काय अर्थ आहे वेद?
आता यात अर्थ काय असायला हवा? त्यांच्या आंघोळीची वेळ झालीये. मला आधी पाण्यातून बाहेर येऊ दे, मग तू आंघोळ घाल. बैल ऐकणारच नाहीत. एक वेळ बैल ऐकतील, पण तू ऐकत नाहीयेस. अगं नली, वेद जा बाहेर पाण्यातून. ठीक आहे. काय म्हणताय? असं म्हणताय? बर. अंघोळ झाल्याशिवाय बैल मागे हटणार नाहीत, त्यांचं ठरलेलं रुटीन आहे. हा इथे असताना आता मी पाण्यातून बाहेर कशी येऊ? मी तर पूर्ण ओली झाली आहे. सर्जा राजा, आता तुम्हीच सांगा नलीला की मुलींनी असं उघड्यावर पोहायला येणं गरजेचं आहे का? सर्जा राजा, आज ना आपण इथंच आंघोळ करूया. नाही काय, नली चिडलीये. नाही तिथलं पाणी गरम झालं असेल ना? काय नली? कशी आहेस वहिनी? मला माहिती आहे या ओंजळवर फुलांनी तुझ्यावर झालेल्या अत्याचाराची आग शांत नाही होणार, पण मला तुझ्या वेदनेची जाणीव आहे. पहिली तू पुण्यात्माच आहेस. पुष्ट स्वार्थी माणसाने तुला जमिनीत पुरलं, पण तरीही पुरून उरला तो तुझ्या पातिव्रत्याचा निर्मळ प्रेमळ मनाचा सुगंध. आणि तो इथे सगळीकडे जाणवतो मला, सगळीकडे. दुःख याचं वाटतं की आज 18 वर्ष झाली ग. 18 वर्ष, पण तुला अजूनही न्याय मिळाला नाही. तो न्याय तुला मिळायला हवा. कधी? अजून किती वर्ष लागणार तुला न्याय मिळायला? पहिली इतक्या वर्षात असा एकही दिवस नाही गेला की तुझी आठवण नाही आली. एकही दिवस नाही गेला. औक्षवंत व्हा, यशस्वी व्हा सौरभराव. आई, पण हे सगळं खरंच करायची गरज आहे का? मी काय युद्धावर चाललोय का? अरे हो, युद्ध समज. आपल्या बाबारावनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने उभ्या केलेल्या व्यवसायाची धुरा वेद आणि तुला सांभाळायची आहे. वेदनं वर्षभर छान मदत केली मला व्यवसायात. एकदम एक्सपर्ट झालाय तो. सौरभ पण तसा चिकाटीचा आणि मेहनती आहे. बघू किती चिकाटी दाखवतोय ते. आज पहिलाच दिवस आहे त्याचा. काय बाबा, मी आहे ना सौरभ सोबत. वा वा वा. दोघं भाऊ भाऊ छान एकत्र काम करा.
अरे खोतांची नवीन पिढी उद्योग व्यवसायात उत्साहाने उतरते, हे बघून खूप आनंद वाटतो रे मनाला. आजी आशीर्वाद दे मला. अरे माझा आशीर्वाद नेहमीच आहे, यशस्वी हो. वेद, सौरवला व्यवस्थित ट्रेनिंग दे बर का. थोरला भाऊ म्हणून आता त्याची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. अहो असं कशाला पण, म्हणजे त्याच्यावर स्वतंत्र जबाबदारी द्या ना. जबाबदारी देऊन तर बघा. अगं प्रमिला, असं काय करतेस? व्यवसायात सगळी कामं जबाबदारीची आणि तेवढीच महत्वाची असतात. वेदनं बघ सगळं व्यवस्थित शिकून घेतलंय. त्यातल्या त्यात मार्केटिंग, मॅनेजमेंट आणि पैशाचे सगळे व्यवहार तो चोख करतो. सौरभ प्रोडक्शनचं बघेल. काय सौरभ? हे बघ, कच्चा माल, आंबा, सुपारी, काजू, नारळ सगळं व्यवस्थित तयार ठेवायचं. कामगारांना दिलेलं टार्गेट वेळेत पूर्ण करून घ्यायचं. ही सगळी कामं तू सांभाळायचीस. अगं हीच कामं जास्त जबाबदारीची असतात. सौरभनं जर पाया व्यवस्थित घातला तरच धंद्याची भरभराट होईल. खरंय सौरभ. अरे कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं, पण ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करावं. आणि सौरभराव मेहनती आहे, जिद्दी आहेत, फोकस्ड आहेत. काय सौरभराव? हो हो, पण हे कोण बोलतोय? मी बोलतोय, आणि जे खरं आहे मग असेल असेल. वेद, वेद, कोण हक्क मारतंय? बघूया. कोणी आहे का घरात? वेद, कोणी नसायला काय झालंय? ए, काय झालं ग आरडाओरडा करायला? तू इथे काय करतेस? आणि तुझी हिंमत कशी झाली या वाड्याच्या अंगणात पाऊल ठेवायची? काय झालं एवढ्या बोंबा मारायला? तुझ्या घरातलं कोण मेलं का घराला आग लागली? अगं पण झालं काय? असा आरडा ओरडा करणं मुलीच्या जातीला शोभत नाही. अशा अजूनही काही गोष्टी आहेत आजीच्या मुलांनाही शोभत नाहीत. पण निर्लज्जपणे मुलं वागतात ना. कुठली मुलं? ती माझ्याबद्दल बोलते. काय? जपून बोलायचं हा नलिनी. खोतांचा वाडा आहे हा. वेद असं चुकीचं आणि असभ्य वर्तन कधीच करणार नाही. आजी, मग तो तुमचा गैरसमज आहे. कशी बोलतेस ग नली? एवढं काय झालंय काय? तुझा स्वभाव ना. माझा स्वभाव साधा सरळच आहे. कारणाशिवाय मी वाद घालत नाही. ते माझ्या स्वभावात आणि संस्कारातही बसत नाही. माहितीये तुझ्यावर कसले संस्कार आहेत ते. एवढं सुद्धा शिकवलं नाही तुला की मुलीच्या जातीनं जिभेवर थोडासा लगाम ठेवावा. आणि मुलांनी कसंही वागावं. मी नदीत पोहत असताना वेदला पाण्यात उडी मारायची काय गरज होती? हा सभ्यपणा नाही. अगं नली, सकाळची वेळ होती ना, दिवस मग तेव्हा उजाडल्यावर- पाण्यात होऊ नये का मुलींनी? असं बोर्ड लावलंय का कुठे? पण पोहायला उतरलीस ना. त्यात कसला सभ्यपणा? वाटेल ते तोंड सोडून बोलतेस. आधी शिस्तीत वागायला शिक. दिवसा डवळ्याचा मुलींनी नदीत पोहायला जायचं असतं का? आणि आता नली नदीत उतरलीये म्हणजे इतर कोणीही उतरायचं नाही असं असतं? वाटेल ते बोलतीयस. जा जा जा, इथं भांडत बसू नका. सवयच आहे तुमची. मी भांडते? मी नदीत आंघोळ करत असताना वेद पाण्यात उडी मारतो, हसत बसतो, बैलांना आंघोळ घालत बसतो. ह्या सगळ्यात तुम्हाला मी दोषी दिसतेय का? ती ओल्या कपड्यात पाण्याच्या बाहेर कशी येणार? थोडी साधी गोष्ट कळू शकत नाही वेदला. आणि तुम्ही सगळे मलाच दोष देताय. नली, तू शांत हो. तू आधी चल इथून.
जोपर्यंत वेद माझी माफी मागत नाही तोपर्यंत माझ्या मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. मी नलीला तिकळी मानायला लागले. मला वाटायला लागलं ती खरंच अपशकुनी आहे असं. आणि मग हळूहळू माय लेकींच्या नात्यात अंतर पडत गेलं. कधी कधी मला वाटतं मी खरंच चुकतीये का, पण मी काय करू. माझ्या सहनशीलतेला सुद्धा मर्यादा आहे. मला सगळं पटतंय तुमचं वहिनी, आणि या सगळ्याला फक्त एकच उपाय, नलीचं लग्न. आणि नलीच्या लग्नातले अडथळे दूर करण्यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. फक्त तो तुम्हाला पटायला हवा. हाय हॅलो, एक अनाउन्समेंट आहे. तसं काही विशेष नाहीये, पण विशेष आहे. हे आमचे धाकटे बंधुराज सौरभ. सर, आम्ही का सौरभ सरांना ओळखत नाही का? नाही, तसं ओळखणं वेगळं, पण आजपासून सौरभची एक वेगळी ओळख असणार आहे. दादा, काही वेगळी ओळख वगैरे नाहीये. मी सुद्धा आजपासून ऑफिसमध्ये काम करणार आहे, इतकंच. सौरभ आपलं प्रोडक्शन युनिट हँडल करणार आहे. सौरभ, या वैशालीताई, मुस्कान, स्वातीताई आणि हा प्रकाश. प्रकाश आपल्या रॉ मटेरियलचं सप्लाय अँड स्टोरेज बघतोय. तुला त्याच्यासोबत काम करावं लागेल. हाय सर. सॉरी हा सर, मला जरा उशीरच झाला. इट्स ओके वर्षा. सौरभ, हा, ही वर्षा. हाय. तुला जे काल सांगितलं होतं ते. हो सर, मी कालच केलंय. या ना, दाखवते. ग्रेट. चला लागा कामाला. या. हे बघा सर, तुमचे टेबल. चला कामाला लागा. दादा. काय रे? एक्सक्यूज मी, इथे बसायचंय मी? हो दादा. अरे सौरभ, तुला बसायला तरी कुठे वेळ मिळणार आहे? इतके मेजर टार्गेट आहेत आपल्याकडे कम्प्लीट करायला. तुला सांगतो, तुझा सगळा वेळ कारखाना, रॉ मटेरियल आणि ते कामगार ह्यांच्या मागेच जाणार आहे. ठीक आहे? ऑल दी बेस्ट. सर, येत आहे ना? सर, यू कॅरी ऑन. मी आलेच. काय? वडाच्या झाडाशी लग्न? का? काय झालं? गावातली माणसं माझ्याशी वाटेल तसं वागतात, वाटेल तसं बोलतात मला. पण ऍटलीस्ट माझ्या घरच्या माणसांनी तरी माझा विचार केला पाहिजे ना. मुली, अगं, आई जे सांगते ते तुझ्या काळजीपोटीच सांगते ना. त्यात काहीतरी तथ्य असेल. कसलं तथ्य आलं दादा त्यात? ती लग्न माझं वडाच्या झाडाशी करायला निघालीये. माझ्या भावनांचा आणि आयुष्याचा बाजारच मांडलायत का तुम्ही? कुठली आई आपल्या तरुण मुलीचं लग्न वडाच्या झाडाशी करते? हे मला मान्य नाही. एवढ्या पटकन टोकाचा निर्णय घ्यायची गरज आहे का नली? दुसऱ्याचं काही ऐकायचं नाही असा स्वभाव झाला हिचा. सगळे दोष फक्त माझ्यातच आहेत का दादा? असं कोणी म्हणालं का नली? प्रत्येकाची ना सांगण्याची पद्धत वेगळी असते. काही आडून आडून सांगतात, काही तोंडावर सांगतात. हे बघ, इतरांचं मला माहित नाही, पण आई जे सांगतेय ना ते तुझ्या काळजीपोटी, प्रेमापोटीच सांगत असेल ना.
पण म्हणून काय मी झाडाशी लग्न करू? अगं पण आई हे का सांगतेय याचा जरा शांतपणे विचार तरी कर. समजून घे काय सांगतेय ते. तू कशाला जीव काढतीये सुषमा? मला माहिती होतच ही मुलगी विचार न करता माझं म्हणणं असंच उडवून लावणार. मी खरंच इतकी उथळ आहे का? तुम्ही जर लॉजिकली काही सांगत असता ना मी खरंच विचार केला असता. पण हे काय झाडाशी लग्न? ऋषी आता ही वाद घालणार? ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. आई आई एक मिनिट थांब. मला असं वाटतं की आपण नलीला थोडा वेळ द्यायला पाहिजे विचार करायला. अरे वेळच महत्वाची आहे. वेळेवरच निर्णय घ्यायला हवे. एकदा का वेळ चुकली की पश्चाताप नशिबी येतो. नली तू विचार कर ना प्लीज. बघितलंस कशी तणतणत गेली ते? हे असं वागतात? आई अगं विषय पण तेवढा हळवा आहे ना. आणि नलीला धक्का बसणं साहजिकच आहे ना. आई तू तरी समजून घे ना प्लीज. अरे आई आहे मी तिची. जन्म दिलाय मी तिच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेईन का? हो आई पण हे बघ ऋषी, आपल्याकडे लग्नाशिवाय दुसरा पर्याय नाहीये. ऋषी तू एक काम कर. तू ना मितालीला जाऊन भेट. तिला सगळं समजावून सांग. मिताली आणि नली एकमेकांच्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. आपल्यापेक्षा तिचंच जास्त ऐकते नली. तू मितालीला सांग, एकदा बोल तिच्याशी. हा कळतंय का? हो मी भेटतो तिला. सोड ना. सोड. कळत नाही का तुला? सोड. विठा शांत हो, शांत. स्त्री जन्माची हीच कहाणी आहे बघ. आपलं दुःख बघणार कोण आणि अश्रू पुसणार कोण? मासळी जशी पाण्यात तशी स्त्री संसार सागरात. मासळीचे अश्रू कधी दिसतात का? दिसतात? वाहून जातात ते समुद्राच्या पाण्यात. बाई काय करणार? स्वभावाला काही औषध असतं का? खूप सहन केलंस बाई तू, खूप. अजूनही उपेक्षाच आहे तुझ्या नशिबी. मी जर तुझ्या जागी असते ना निघून गेले असते. किती ते सहन करायचं आणि असं उपेक्षित आयुष्य काढायचं. मी तर ना काडीमोडच घेतलं असतं. कपाळावर कुंकू लावायचं आणि विधवेचं आयुष्य जगायचं. बाबा तुम्ही जिथे कुठे असाल तिथून बघताय ना, तुमच्या लाडक्या मुलीचं लग्न वडाच्या झाडासोबत लावलं जात आहे.